महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. यामध्ये प्रामुख्याने सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघांचा समावेश आहे. हे मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ होते. मात्र, असे असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. हे मतदारसंघ काँग्रेसचे असताना देखील या मतदारसंघावर फारशी चर्चा न करता इतर मतदारसंघाबाबत काँग्रेसने दावा केला. त्यामुळे सुरुवातीलाच हे मतदारसंघ महाआघाडीमध्ये दुसऱ्या पक्षांच्या ताब्यात गेले. या सर्वात महत्त्वाची भूमिका ही अशोक चव्हाण यांनी बजावली असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. चव्हाण यांनी जाणीवपूर्वक घोळ करून ठेवला का, असा संशय काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हे आता महाआघाडीच्या चर्चेतील कळीचा मुद्दा ठरत आहेत. हे मतदारसंघ देताना काँग्रेसने अधिकचे लक्ष दिले नाही. त्यावेळी वाटाघाटीची जबाबदारी ही अशोक चव्हाण यांच्याकडे होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक या जागांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप आता काँग्रेसचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती मतदारसंघावर उद्धव ठाकरे गटाचा दावा होता. मात्र या मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे इतर 3 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून निघाले असल्याचा दावा महाआघाडीतील इतर घटना पक्ष करत आहेत.